नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। प्रश्न 3 आपण सोडवलेले आहेत। प्रश्न 4 आपण सोडवणार आहोत। कोणतेही 2 त्यातले सोडवायचे आहेत। प्रत्येकी 4 गुणांचा असतो। 3 प्रश्न असतात। या ठिकाणी थोडीशी काठिण्य पातळी जास्त असते, अन्यथा सोपे असतात। केंद्र P असलेले वर्तुळ काढा। 110 मापाचा एक लघुकोंस AB काढा। AB बिंदू A व B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। B केंद्र असलेलं वर्तुळ काढूया। 110 मापाचा एक लघुकोंस AB काढायचा आहे। याने B बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे वर्तुळ केंद्राचा वापर करून। कोणत्याही त्रिज्येचा या ठिकाणी वर्तुळ काढायचा आहे। हा P केंद्र घेतलेला आहे। आणि हे वर्तुळ काढलेलं आहे। हा P केंद्र आहे। या ठिकाणी 110 मापाचा कंस काढायचा आहे। त्यासाठी आपल्याला PA ही त्रिज्या प्रथमतः घ्यावी लागेल आणि मग या ठिकाणी आपल्याला P केंद्र आहे त्या ठिकाणी PA ला 110 अंशाचा कोन करावा लागेल। केंद्रीय कोन आणि त्याच्यात असणारा कोन समान असतो। इथं 90, 100 आणि 110 या ठिकाणी 110 मापाचा कोन आपण केंद्राशी केलेला आहे। पहा, ही जी खूण आहे 110 मापाचा कोन केलाय ते वर्तुळापर्यंत आपण काढूया। हा AB जो कंस आहे म्हणजे हा 110 अंशाचा कोन आहे केंद्रीय कोन, त्याच्या आत असणारा कंस हा AB तो सुद्धा 110 अंशाचा आहे। केंद्रीय कोनाचा हा गुणधर्मच आहे। ओके, A बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे म्हणून A बिंदू आणि O जोडून वाढवायचे। वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्याची जी क्रिया आहे प्रक्रिया आहे। कंसाच्या मापाच्या व्याख्येनुसार जर केंद्रीय कोन APB हा 110 अंश असेल तर कंस AB हा 110 अंशाचा असतो। A बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे। P आणि A जोडून वाढवले। एक केंद्र घ्यायचा आणि या PA किरणावरती दोन्ही बाजूला विशिष्ट अंतराने खुणा करायच्या। ही पहिली खूण आहे, ही दुसरी खूण आहे। पहिली खूण केंद्र घ्यायची, थोडंसं अंतर वाढवायचं, PA या किरणाच्या वरती चाप मारायचा। अशा पद्धतीने खाली चाप मारायचा आणि दुसरी खूण केंद्र घ्यायची, त्रिज्या तीच आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारायचे। करेक्ट आणि अचूक काढायचं आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे आणि वाढवायचे। A बिंदूतून स्पर्शिका मिळाली। अशा पद्धतीने ओके। त्यानंतर B बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी P आणि B जोडून वाढवायचे। B केंद्र घ्यायचा आणि दोन्ही बाजूला PB किरणावरती खुणा करायच्या। दोन्ही बाजूला त्याच अंतरानं ह्या दोन खुणा, पहिली खूण केंद्र घ्यायची, थोडंसं अंतर वाढवलं, वरती चाप मारला, खाली चाप मारायचा अशा पद्धतीनं आणि दुसरी खूण केंद्र घ्यायची, आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे कंस काढायचे। हे छेदनबिंदू जोडायचे, इथला बिंदू आणि इथला बिंदू। ओके, हे B बिंदूतून स्पर्शिका। अशा पद्धतीनं ओके। कंस AB हा 110 अंशाचा मिळालेला आहे। A आणि B बिंदूतून स्पर्शिका काढलेल्या आहेत। 4 गुणांचा प्रश्न आहे। या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे। आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये PQ समांतर SR आणि AR ची लांबी आहे ती AR या ठिकाणी AP च्या 5 पट आहे। AP च्या 5 पट म्हणजे AP 2 असेल तर AR या ठिकाणी 10 असते। अशा पद्धतीनं AP 1 असेल तर त्याच्या 5 पट AR म्हणजे 5 असते। AS बरोबर सुद्धा 5 AQ आहे। AS सुद्धा AQ च्या 5 पट आहे।
तर सिद्ध करा ही जी एस आर आहे ती सुद्धा पी क्यूच्या पाचपट असते. ओके, या ठिकाणी त्रिकोण आपल्याला ए एस आर हा त्रिकोण आणि त्रिकोण ए क्यू पी आणि ए एस आर हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. समरूप दाखवल्यानंतर संगत बाजू प्रमाणात असतात. पाहूया आपण इथंपर्यंत कसं जायचं आहे ते. त्रिकोण ए एस आर आणि त्रिकोण ए क्यू पी मध्ये या ठिकाणी पी क्यू आणि एस आर समांतर आहेत. त्यामुळं हा जो कोण आहे ए एस आर आणि या ठिकाणी ए क्यू पी क्यू ए हे कोण अगदी बरोबर आहे. व्युत्क्रम कोण आहेत कोण ए एस आर, एकरूप कोण ए क्यू पी, व्युत्क्रम कोण कारण पी क्यू आणि एस आर समांतर आहेत आणि त्यांची एस क्यू छेदिका आहे. मग या ठिकाणी एस ए क्यू आणि पी ए क्यू हे विरुद्ध कोण आहेत. ओके, कोण एस ए क्यू, एकरूप कोण पी ए क्यू, एकरूप असण्याचं कारण विरुद्ध कोण. विरुद्ध कोण. ओके, विरुद्ध कोण. म्हणून दोन त्रिकोण कोको कसोडींना समरूप आहेत. त्रिकोण ए एस आर समरूप त्रिकोण ए क्यू पी कारण कोको समरूपता कसोटी. संगत बाजू प्रमाणात असतात कसोटी. ओके, थोडंसं अक्षर भरभर काढतोय पण समजावून सांगतोय अतिशय सोप्या भाषेमध्ये. या ठिकाणी दोन समरूप त्रिकोण आहेत हे ए एस आर आणि ए क्यू पी, त्यामुळे त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात. ए एस भागिले ए क्यू पहिलं दुसरं, एस आर भागिले क्यू पी दुसरं तिसरं आणि ए आर भागिले ए पी. ओके, समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा या ठिकाणी म्हणून ए एस भागिले ए क्यू बरोबर ए आर भागिले ए पी पहिलं आणि तिसरं हे सुद्धा प्रमाणात असणार आहे. परंतु काय दिले आहे पहा, दिलेले आहे या ठिकाणी ए आर बरोबर 5 ए पी, ए आर भागिले ए आर बरोबर 5 ए पी दिलेला आहे. त्यामुळं पुढची पायरी आहे ए आरला भागिले ए पी येणार आहे बरोबर 5 भागिले 1. ओके, म्हणजे इथं ए आर भागिले ए पी 5/1 आहेच. आणखी काय दिलेलं आहे या ठिकाणी ए एस बरोबर 5 ए क्यू दिलेलं आहे. ए एस बरोबर 5 ए क्यू आणि म्हणून ए एस भागिले ए क्यू हा ए क्यू मागं आला, ए एस बरोबर 5 ए क्यू पाठीमागं आला हा. ओके, त्यामुळं इथं सुद्धा 5/1 याला तिसरं गुणोत्तर आहे. ठीक आहे, तिसरं गुणोत्तर आपण नंतर घेऊ. त्यामुळं इथं काय आलं ए एस भागिले ए क्यू बरोबर ए आर भागिले ए पी. इथं ए आर भागिले ए पी 5/1, ए एस भागिले ए क्यू 5/1. मग तिसरं पण या ठिकाणी मधलं आहे ते एस आर भागिले क्यू पी. या तिघांची किंमत 5/1 असणार आहे. त्यामुळे शेवटचं आपण विचारात घेतलं म्हणून एस आर एके एस आर बरोबर 5 क्यू पी तिरकस गुणाकारामध्ये. आणि आपल्याला हेच दाखवायचं होतं पहा, एस आर बरोबर 5 पी क्यू. ओके, अशा पद्धतीनं 4 गुणांचा प्रश्न आहे हा. या विधानाला आपण 1 म्हटलं, याला 2 म्हटलं, याला 3 म्हटलं तर 1 2 3 वरून हे यार एस भागिले ए क्यू बरोबर ए आर भागिले ए पी बरोबर एस आर भागिले क्यू पी बरोबर 5/1 म्हणून तिरकस गुणाकार शेवटच्या 2 गुणोत्तरांचे एस आर एके एस आर बरोबर 5 पी क्यू आपले हे साध्य आहे. या चौथ्या प्रश्नाचा तिसरा आहे
त्रिकोण ए बी सीच्या बी सी बाजूस या ठिकाणी पी मध्ये एक वर्तुळ स्पर्श करते. हा त्रिकोण ए बी सी आहे. त्रिकोणाच्या बी सी बाजूस या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे पी मध्ये स्पर्श करते. तसेच ते वर्तुळ ए बी वाढवली की यम मध्ये आणि ए सी वाढवली की यन मध्ये स्पर्श करते. तर सिद्ध करा एम बरोबर 1/2 त्रिकोण ए बी सीची परिमिती. ओके, एम बरोबर 1/2 या ठिकाणी गुणिले त्रिकोण ए बी सीची परिमिती. आता वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. ए एम बरोबर ए एन. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. त्यामुळं ए एम बरोबर ए एन. ओके, ए एम बरोबर ए एन. या ठिकाणी ए एम बरोबर पहा, ए एम बरोबर ए बी आणि बी एम हे दोन तुकड्यांची बेरीज. ए बी अधिक बी एम, ए बी अधिक बी एम. ओके, हे पहिलं हे दुसरं. तसेच ए एन बरोबर ए सी अधिक सी एन, ए सी अधिक सी एन. ओके, या ठिकाणी हे दुसरं विधान, हे तिसरं, हे पहिलं. 2 आणि 3 वरून बेरीज घेऊया. 2 व 3 वरून बेरीज का घ्यायची नंतर कळेल. ए एम अधिक ए एन बरोबर ए एम म्हणजे ए बी अधिक बी एम अधिक ए एनची किंमत ए सी अधिक सी एन, ए सी अधिक सी एन. ओके, परंतु या ठिकाणी सी एम इथं पी स्पर्शबिंदू आहे. सी एन आणि सी पी समान आहेत. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. परंतु सी एन बरोबर सी पी म्हणजे सी एनची किंमत सी पी लिहायची. आणि बी एम आणि बी पी समान आहेत. बी एम बरोबर बी पी म्हणून ए एम अधिक ए एन. ए एम आणि ए एन समान आहेत, त्यामुळे दोघं समान आहेत. त्यामुळे 2 ए एम आपण करूया. 2 ए एम, ए एम अधिक ए एन म्हणजे 2 ए एम. ए एम अधिक ए एम समानच आहे. ओके, नाही 2 वेळा लिहूया. ए एम तसे ठेवूया आणि अधिक ए एन बद्दल पण ए एम मांडूया. पुढे ए बी अधिक बी एम बद्दल बी पी, बी एम बद्दल बी पी अधिक ए सी आणि सी एन बद्दल सी पी. ओके, ए एम अधिक ए एम 2 ए एम बरोबर ए बी अधिक बी पी, बी पी, बी पी आणि पी सी आलेले आहेत. बी पी आणि पी सी, ए बी अधिक ए सी हे जवळ घेऊया आणि अधिक बी पी अधिक पी सी काय मिळते पहा. ए बी अधिक ए सी लिहिलंच. बी पी आणि पी सी, बी पी अधिक पी सी म्हणजे बी सी. ओके, बी सी. आणि मग ए बी अधिक ए सी अधिक बी सी काय आहे. 3 बाजूंची बेरीज आहे त्रिकोणाच्या. त्यामुळे त्रिकोणाची परिमिती आहे 2 ए एम बरोबर त्रिकोण ए बी सीची परिमिती. 3 बाजूंची बेरीज मिळालेली आहे. बी बी अधिक ए सी अधिक बी सी म्हणजे 3 बाजूंची बेरीज म्हणजे त्रिकोण ए बी सीची परिमिती. आणि ए एमला गुणिले 2 आहेत ते पलीकडे जाऊन भागिले झाले. ए एम बरोबर 1/2 कंसात त्रिकोण ए बी सीची परिमिती. ओके, अशा पद्धतीनं शेवटचा प्रश्न 5वा आहे. पुढील प्रश्न सोडवा कोणता आहे. 1 3 गुणांचा आहे, 2 आहेत, 1 सोडवायचा आहे.
आपण दोन्ही सोडवायचे. ओ केंद्र असणारी 3 सेमी आणि 5 सेमी त्रिज्येची वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावर कुठेही एक बिंदू ए घ्या. बिंदू ए मधून लहान वर्तुळाला स्पर्शिकाखंड काढा. पायथागोरसचे प्रमेय वापरून स्पर्शिकाखंडाची लांबी काढा. ओके, आकृती काढूया. ओ केंद्र असणारं 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. हे 3 सेमी त्रिज्या घेतले वर्तुळ कंपासमध्ये. 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे. त्यानंतर 5 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. केंद्र मात्र ओच, एकच केंद्र. आता 5 सेमी, हे 5 सेमी आपण घेतल्यानंतर ओके, केंद्र ओच. अशा पद्धतीनं 5 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे. 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे. पुढं म्हटलेलं आहे मोठ्या वर्तुळावर कुठेही ए बिंदू घ्या. समजा ए बिंदू मी इथं घेतलेला आहे. ए बिंदूतून लहान वर्तुळाला, ए मधून लहान वर्तुळाला स्पर्शरेखाखंड काढायचे. हा लहान वर्तुळाचा स्पर्शिकाखंड. ओके, इथं स्पर्श केलेले आहे आणि त्या स्पर्शिकाखंडाची लांबी काढायची आहे. समजा या ठिकाणी बिंदू बी आहे आणि इथं सी आहे. म्हणजे ए सी ही जीवाय मोठ्या वर्तुळाची आणि लहान वर्तुळाची ती स्पर्शिका आहे आणि आपल्याला स्पर्शिकाखंडाची लांबी काढायची आहे, म्हणजे ए बी काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला ओ बी जोडायची. ओ बी ही लहान वर्तुळाची त्रिज्या आहे. ओ ए काढायची, ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आणि लहान वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आणि वर्तुळाची स्पर्शिका त्रिज्येला तिच्या बाह्य टोकाशी लंब असते. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार कोन ए बी ए 90 अंशाचा आहे. पायथागोरसचं त्रिकूट आहे या ठिकाणी 3 4 5, म्हणजे 3 काटकोन करणारी एक बाजू, दुसरी 4 ए बी आणि कर्ण 5 आहे. म्हणजे आपल्याला ए बी काढायचे आहे पायथागोरसच्या प्रमेयानं, ती 4च असणार आहे. 5चा वर्ग 25 वजा 3चा वर्ग 9, 25 मधून 9 गेले 16 वर 16चा वर्गमूळ 4. ओके, अशा पद्धतीनं 3 गुणांचा प्रश्न आहे. आकृतीमध्ये त्रिज्या जी ओ बी आहे ती लंब स्पर्शिका ए पी, ओ बी ही स्पर्शिका ए सीला लंब आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय कारण याचं या ठिकाणी, म्हणून हा जो कोन आहे ए बी ओ 90 अंशात आहे आणि म्हणून त्रिकोण ए बी ओ या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ ए वर्ग बरोबर ओ बी वर्ग अधिक ए बी वर्ग. ओ ए वर्ग हा कर्ण आहे. ओ ए वर्ग बरोबर ओ बी वर्ग अधिक ए बी वर्ग. ओ ए 5 वर्ग आहे, ओ बी 3 वर्ग अधिक ए बी वर्ग. ओ ए 5 आहे मोठे वर्तुळ त्रिज्या, ओ बी लहान वर्तुळ त्रिज्या. 5चा वर्ग 25 बरोबर 3चा वर्ग 9 अधिक ए बी वर्ग. ए बी वर्ग बरोबर 9 पाठीमागे आले, 25 वजा 9, ए बी वर्ग बरोबर 16, 25मधनं 9 गेले 16 आणि ए बी बरोबर 4 वर्गमूळ घेतलं. ओके, स्पर्शिकाखंडाची लांबी 4.
स्पर्शिका खंडाची लांबी बरोबर 4 सेमी. ओके. शेवटचा आहे त्रिकोण ABC मध्ये कोण ACB बरोबर 90 अंश. रेख CD हा AB या कर्णावर लंब आहे. तसेच त्या पद्धतीनं DE हा लंब रेख CB. असं असताना CD वर्ग गुणिले AC बरोबर AD गुणिले AB गुणिले DE दाखवायचे. ओके. पाहूया. भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार त्रिकोण CDB मध्ये रेख D लंब रेख BC दिलेला आहे पक्ष. त्यामुळे भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार DE वर्ग बरोबर. ओके. सॉरी मोठ्या त्रिकोणामध्ये बरं का. त्रिकोण ACB मध्ये रेख CD लंब रेख AB दिलेला आहे आणि भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार शिरोलंब टाकला आहे त्याचा वर्ग CD गुणिले CD वर्ग बरोबर AD गुणिले DB. CD हा कर्णावर काढलेला शिरोलंब आहे आणि कर्णाचं AD आणि DB अशा 2 भागात या ठिकाणी हा विभागतोय. त्यामुळं शिरोलंबाचा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार CD वर्ग बरोबर AD गुणिले या ठिकाणी DB. ओके. CD वर्ग बरोबर AD गुणिले DB. आता आपल्याला त्रिकोण 2 विचारात घ्यायचे समृद्ध दाखवासाठी. त्रिकोण BDE आणि BAC. त्रिकोण BDE हा लहान त्रिकोण आणि या ठिकाणी BAC मोठा त्रिकोण. या 2 त्रिकोणामध्ये B हा सामायिक आहे तो लिहायचा. कोण DB मध्ये ठेवायचा B. कोण DBE एकरूप कोण मध्ये B ठेवा ABC. सामायिक कोण आणि दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. त्रिकोण BDE मध्ये कोण BED आणि BCA मोठ्या त्रिकोणामध्ये हे काटकोन आहेत. प्रत्येकी काटकोन E मध्ये ठेवायचा कोण BED एकरूप कोण C मध्ये ठेवायचा BCA प्रत्येकी 90. प्रत्येकी 90 अंश. म्हणून 2 त्रिकोण कोसळून समरूप आहेत. त्रिकोण BDE समरूप त्रिकोण BAC समरूपता कसोटी. समरूपता कसोटी. 2 त्रिकोण समरूप आहेत संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून या ठिकाणी पहिलं दुसरं BD भागिले BA बरोबर DE भागिले AC. ओके. आणि यावरून आपल्याला BD काढायचं आहे. BD बरोबर DE ला BA गुणिले DE गुणिले AB आणि BD ला गुणिले AC येणार आहे तो या दोघांना भागिले जाणार. ओके. अशा पद्धतीनं एक आहे CD वर्ग बरोबर AD गुणिले DB आणि हे 2 आहे BD बरोबर DE गुणिले AB भागिले AC. 2 मधली BD ची किंमत आहे ती 1 मध्ये लिहायची. ओके. 1 व 2 वरून या ठिकाणी CD वर्ग म्हणतोय. CD वर्ग बरोबर इथे AD आहेच गुणिले DB बद्दल काय आहे हे DB बद्दल 2 मध्ये आहे DE गुणिले AB आणि या सगळ्याला भागिले AC आणि मग भाग हे पा CD वर्ग बरोबर AD DB ची किंमत 1 मध्ये ही 2 मधून घालायची DE गुणिले AB भागिले AC. ओके. आणि मग शेवटची पायरी भागिले AC हा CD वर्गाला गुणिले येणार आणि पलीकडे या 3 रेषाखंडांचा गुणाकार म्हणजे CD वर्ग गुणिले AC.
CD वर्ग गुणिले AC हे भागिले AC आहे ते गुणले गेला आणि पलीकडे AD DAB. ओके, AD गुणिले AB गुणिले D. ओके, AD हा आहेत गुणिले AB आहेत, AB आहेत आणि DA आहेत. ओके, आणि हे आपलं साध्य आहे. पहा, CD वर्ग गुणिले AC बरोबर AD गुणिले AB गुणिले D. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा, जेणेकरून प्रथम सत्राची परीक्षा गणित भाग 2साठी अत्यंत सोपी जावो आणि आपणामध्ये नक्कीच आत्मविश्वास निर्माण होणार आहे या व्हिडिओमुळं आणि अंतिम परीक्षेला गणित भाग 2ला चांगलेच गुण मिळणार. तशाच पद्धतीनं गणित भाग 1साठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.